नमस्कार, मी संदीप काळे सक्सेस पासवर्ड या माझ्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आज शनिवार आहे आणि शनिवारी एका वेगळ्या मान्यवर व्यक्तींचं सक्सेस मी माझ्या सक्सेस पासवर्ड या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवत असतो। आज अशा एका वेगळ्या व्यक्तीला मी आपल्या समोर घेऊन आलो आहे, जे इमेज मेकिंगमध्ये वेगळी आहे, जे समाजकारणामध्ये वेगळी आहे, ज्यांनी कोल्हापूरपासून पुणे, दिल्ली असा जगभरातला वेगळा प्रवास केलेला आहे आणि त्यांच्या प्रवासाच्या माध्यमातून एक वेगळेपण इथं पुढे आलेलं आहे। एक मुलगी काय करू शकते आणि तिचं वेगळेपण वेगळ्या अर्थाने कसं वेगळं आहे हे मी आपल्याला या सक्सेस पासवर्ड या शोच्या माध्यमातून दाखवून देणार आहे। आज माझ्यासोबत आहेत सारिकाजी पन्हाळकर मनोत्रा। आपलं खूप खूप स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये। आणि आज मला त्या सगळ्या प्रेक्षकांना सांगायचं आहे, सारिकाजी यांचं वैशिष्ट्य जे आहे ते इमेज मेकिंगमध्ये त्या खूप वेगळं आणि मोठं नाव असलेले आहेत। त्याचबरोबर स्किलिंग काय आहे आणि स्किलिंगची आत्ता आवश्यकता काय आहे। एक इंजिनियर असलेली मुलगी आज इमेज मेकिंगच्या क्षेत्रामध्ये का करिअर करू पाहते, तिनं का आपलं वेगळं विश्व उभं केलं आहे हे मला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे। सारिकाजी, मी सुरुवात करतो तुमच्या गावापासून, तुमच्या घरापासून। मला तुमच्या घरातलं, तुमच्या गावातलं वातावरण अनुभवायला आणि प्रेक्षकांनाही ते सांगायला आवडेल। कसं सगळं वातावरण होतं, तुमच्यावर कसे संस्कार झाले, घरातलं वातावरण कसं होतं? सर्वात आधी तर सर्वांना नमस्कार आणि तुम्हाला धन्यवाद मला ऐकण्याबद्दल। माझं नाव सारिका पन्हाळकर आणि आता सारिका महोत्रा। माझं बालपण जे आहे ते पुण्यात झालेलं आहे आणि माझी आई कोल्हापूरची, बाबा पुण्याचे। आणि बीन महाराष्ट्रीयन फॅमिली तुम्ही समजू शकता की काफी कल्चरड असते आणि बरेचसे बंधनं असतात। आणि त्यातून सगळ्यात चांगलं असं की मला सख्खा भाऊ नसल्यामुळे मला अजून 2 बहिणी, त्यामुळे थोडंसं अजून पॉझिटिव्ह आणि सिक्युअर्ड वातावरणातनं मी मोठी झालेली आहे। सुरुवातीचा माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट होता माझं इंजिनिअरिंग। तेच खूप मोठं ऐतिहासिक माझ्यासाठी अचीवमेंट होती आणि त्यातून मेकॅनिकल इंजिनिअरिंग। आणि तुम्ही समजू शकता की 60 मुलांमध्ये मी एकटीच मुलगी। रोज वेगवेगळा अनुभव यायचा, वेगवेगळे एक्सपिरियन्स यायचे, पण माझे बाबा अतिशय काय म्हणता येईल तुम्हाला, खूप सपोर्टिव्ह आणि प्रत्येक दिवस, प्रत्येक वेळेस वेळ काढून मित्रासारखे, वडिलांसारखे, भावासारखे असं सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये होतो। आई मूळची कोल्हापूरची असल्यामुळे असे कधी काही बंधनं नव्हती, मॅक्झिमम फ्रीडम होतं। पण तो एक खूप मोठा प्रवास होता की इंजिनिअरिंगवरनं इमेज मॅनेजमेंट शिकणं, फॅशन डिझायनिंग करणं, सॉफ्ट स्किल शिकणं आणि अजून एक न्यू कन्सेप्ट म्हणजे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग। आणि हे काहीच म्हणजे तुम्ही समजू शकता महाराष्ट्रीयन कल्चरमध्ये अशा काहीच गोष्टी कधी डेली आपल्या चर्चेत येत नाहीत, बोलण्यात येत नाहीत। इतकं वेगळेपणा होता हे सगळं शिकताना, हे सगळं अनुभव घेताना। आणि तुम्ही म्हणला ते बरोबर आहे की हा संपूर्ण अनुभव फक्त भारतातनं नव्हता तर विविध देशांमधूनही होता आणि खूप छान एक्सपिरियन्स होता तो। आत्ता म्हणजे त्यावेळेसची सारिका, कोल्हापूरचं वातावरण, पुण्यातलं वातावरण तुम्ही सांगितलं, त्यावेळेसची सारिका आणि आत्ताची सारिका, जेव्हा आईवडील सारिकाकडे आत्ता पाहतात तर काय आईवडिलांच्या भावना असतात? बापरे, ड्रास्टिक चेंज असतो कसं सांगणार मी स्वतःला। आधी लहानपण माझं प्रचंड शाय होतं, म्हणजे वर्गात पण मी कधी उत्तरं देत नव्हते। पब्लिक स्पीकिंग फॉरमला मला भीती वाटायची, पब्लिक ॲपियरन्सला भीती वाटायची। खूप पॉझिटिव्ह आणि नॅचरल एन्व्हायरमेंट होतं, थोडं जेंडर बायस पण होतं। पण आताची सारिका तशी नाही आहे। आता विविध म्हणजे खूप मोठ्या मोठ्या कंपनीजच्या लोकांना मी ट्रेनिंग देते, बँकिंग सेक्टर असो, फायनान्स असो, हॉटेल इंडस्ट्री असो। इमेज कन्सल्टंट आहे, 1 to 1 इमेज मॅनेज करते लोकांची। आणि काय म्हणतात ते खूप थोडीशी श्रूड आणि हार्ड आता झालेली आहे, कारण की खूप ओपन कमेंट्स, फीडबॅक्स आम्हाला द्यावे लागतात। आणि आईबाबांसाठी तर काय मी तशीच असणार जशी आधी होते, पण आता थोडी जास्त पॉलिश्ड आहे पहिल्यापासून। हा एक ड्रास्टिक फरक आलेला आहे। इमेज मेकिंगपासून मी सुरुवात करतोय। का असं वाटतं की इमेज मेकिंग झाली पाहिजे? एखाद्याचं सर्वस्व स्कॅनिंग करतो आपण, ज्या पद्धतीने ते स्कॅनिंग झालं पाहिजे, तो वेगळा दिसला पाहिजे। आणि ते काय गरज आहे वेगळं? शेतकरी सुद्धा आपल्या एकाच पोशाखामध्ये माल पिकवतो। एक टायवाला माणूस आणि शेतकऱ्यामध्ये मला जास्त फरक वाटत नाही, कारण प्रत्येकाचं ती जबाबदारी आपापल्या पद्धतीनं पुढे नेत असतात। पण तरीसुद्धा
इमेज मेकिंगची आवश्यकता आज का आहे? सगळ्यात पहिलं संदीपजी आहे ना, इमेज असा सेक्टर आहे ना, जी काही सेकंदामध्ये तुमचं पहिलं इम्प्रेशन ठरवते. आणि आपण जनरली नेहमी असं ऐकतो की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. आज जसं आपलं इंटरव्ह्यू चाललेलं आहे, मी तुम्हाला ॲज अ इमेज कन्सल्टंट बघते आहे, तर तुम्ही किती सोफिस्टिकेटेड प्रोफेशनल हे घातलेले. हेच जर तुम्ही कलरफुल टी शर्टमध्ये आला असता, अशा त्या रॅक जीन्स असतात आणि कॅप घातली असती, थोडेसे केस वाढवली असते, तर तुम्ही ते संदीप काळे नसता. म्हणजे माणसाचं दिसणं हे खूप मॅटर करतं आणि त्याच्या प्रोफेशनलिझमसाठी ते खूप महत्त्वाचं असतं. आता इमेज म्हणजे काय असं, त्याच्यात आम्ही ट्रेनिंग आणि गायडिंग करतो की तुमचं प्रोफेशन काय, त्याला निगडीत तुम्ही कसं राहायला पाहिजे, तुम्ही कसे दिसला पाहिजे. कारण की समोरचा तुम्हाला त्याप्रमाणे परसेप्शननी तसंच करणार. म्हणजे तुम्हाला तो डॉमिनेटिंग समजतो, कॅज्युअल समजतो, फ्रेंडली समजतो, प्रोफेशनल समजतो. आणि इमेज मेकिंगमध्ये कसं असतं की त्याच्यामध्ये खूप सारे टॉपिक्स असतात. आता आज एका इंटरव्ह्यूमध्ये आपण एंटायरली कवर नाही करू शकत, पण तुम्ही काय कलरचे कपडे घालताय, त्याच्यावर टेक्स्चर काय आहे, तुमच्या केसांचा आजकाल तर खूप मेकअप स्टायलिंगवर पण खूप तुम्ही बघत असाल की लोकं खूप प्रोग्रेसिव्ह झालेली आहेत. तुमचा हेअर कलर काय, तुम्ही हाच स्पेसिफिक कलर काय यूज करताय, मग त्याच्यावर तुम्ही शूज काय घालताय, हँडबॅग काय घेताय, वॉच काय घालताय, तुम्ही बोलता कसं, तुमची बॉडी लँग्वेज काय आहे, तुमचा मूड कसा आहे, तुम्ही एसर्टिव्ह आहात, निगेटिव्ह आहात, पॉझिटिव्ह आहात. खूप साऱ्या गोष्टी तुमच्या इमेजवर अवलंबून असतात. आणि खूप सारे बिझनेसेसमध्ये तुम्हाला बरेच वेळेस एक चान्स मिळतो आणि त्या एक चान्समध्ये तुम्हाला सगळं काय करून दाखवायचं असतं. जसे तुम्ही काही पिक्चर्स पण बघाल, त्याच्यामध्ये बघा शेवटी एक मोटिवेशनल टॉक पण असतो की हा चान्स कधी घालवू नका. आणि त्याच्यासाठी का नाही आपण आपली इमेज अपडेट करावी, का आपण आहे तसंच राहावं आणि का लोकांनी आपल्याला जजमेंटल समजावं. तर इमेज खूप खूप मॅटर करते आणि हे मला आधी जाणवलं नव्हतं. मी छानसं इंजिनिअरिंग केल्यानंतर नोकरी मिळाली आणि मला असं वाटलं की आता मी सेटल झाले, आता सगळं झालं. पण जेव्हा मी वर्क कल्चरवर गेले, मला जाणवलं की आपल्यापेक्षा जितकी पॉलिश्ड लोकं असतात, त्यांची प्रगती आपल्यापेक्षा थोडी जास्त होते, लवकर होते. ते आवडते असतात, चाहते असतात आणि ते खूप मॅनर्ड असतात, त्यांच्यात एथिक्स असतं. पण हे सगळं आम्हाला कॉलेजमध्ये शिकवलं नव्हतं गेलं. तिथे प्रोफेशन एके प्रोफेशन. इंजिनिअरिंग म्हणजे इंजिनिअरिंग. पण माझे टेलिफोनिक एथिक्स काय पाहिजे, माझं बोलणं कसं पाहिजे, माझी बॉडी लँग्वेज काय पाहिजे, मी कुठल्या क्षणी कशी वागली पाहिजे, माझं थिंकिंग स्किल कसं आहे, हे सगळं मला कधीच माहीत नव्हतं. मग जेव्हा मी एक्सपिरियन्स घेतला की म्हणजे मी नेगेटिव्हली एक्सपिरियन्स नाही घेतला. मी असा विचार केला की ह्या व्यक्तीची प्रगती होऊ शकते, मग आपली काय नाही, आपण कुठे राहिलो. आणि बीन फ्रॉम अ मिडल क्लास फॅमिली आणि नॉर्मल हे कन्सेप्ट आम्हाला कधीच माहीत नव्हते की असं पण असतं, असं शिक्षण पण असतं ज्याच्यात तुम्ही तुमची इमेज बिल्ड करू शकता. बरं, इमेजसोबत मला अजून एक जाणवलं, दॅट इज सॉफ्ट स्किल. आता तुम्ही म्हणाल की सारिका, इमेज मॅनेजमेंट आणि सॉफ्ट स्किलमध्ये काय फरक असतो? तर खूप फरक असतो. इमेज म्हणजे तुम्ही दिसताय कसं, तुमचं परसेप्शन काय समोरच्याला दाखवायला. आता तुम्ही खूप सुंदर दिसताय, पण आता खूप महत्त्वाचं ठरतं की आता तुम्ही बोलता काय, शब्द काय वापरता, तुमचं व्हर्बल कम्युनिकेशन कसं आहे, तुमचं नॉन व्हर्बल कम्युनिकेशन कसं आहे. समजा तुम्हाला एखाद्या टीममध्ये घेतलं, तर तुमच्यामध्ये लिडरशिप क्वालिटीज काय, टीम बिल्डिंग क्वालिटीज काय, तुम्ही टीमला मोटिवेट करू शकता का, तुम्ही पॉझिटिव्ह हॅपी एन्व्हायरमेंट ठेवू शकता का. हे प्रश्न आहे ना संदीपजी, आयुष्यात मला तर कधी कोणी विचारले नाही आणि ना मी माझ्या घरात कधी चर्चा पाहिली की असेही प्रश्न येऊ शकतात. आणि ह्या प्रश्नांच्या शोधामध्ये मी विविध देशांमध्ये फिरले. एक कोर्स झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा, असं करत 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 मला जाणवलं की माणूस इमेज, त्याचे सॉफ्ट स्किल, त्याचे हार्ड स्किल आणि त्याच्याकडे येणारे हेरिडिटरी जी काय कल्चर असते, ह्या सगळ्याचं एक कॉम्बिनेशन असतं आणि हे खूप मॅटर करतो. आणि हा सगळा परसेप्शन, जसं आता बरेच वेळेस तुम्ही एक छोटासा अनुभव सांगते. समजा आपण रोड साईडवरचं एखादं स्ट्रीट फूड खाल्लं, चला वडापावच पकडू, तुमचा माझा फेवरेट. रोड साईडवर खाण्याची किंमत आणि एखाद्या ताज हॉटेलला जाऊन खाण्याची किंमत, ह्याच्यात काय फरक असतो? जमीन आसमानचा फरक. खाणं तर तेच आहे, पण तुमची कॉस्टिंग व्हॅल्यू,
मग आता तुम्ही म्हणाल की सारिका खूप म्हणजे इथे समजा तो 10-20 रुपयाला असेल तर तिथे 700-750ला सुरू होतो. तर तो प्रेझेंट कसा करतात ते खूप मॅटर करतं. तुम्ही खूप टॅलेंटेड आहात, तुमच्यामध्ये भरपूर स्किल्स आहेत, प्रचंड हुशार आहात, तुम्ही मेरिटमध्ये आला, पण जर तुम्ही स्वतःला प्रेझेंटच नाही करू शकला तर त्याचा उपयोग काय? तुम्ही शांत असाल, तुमची पब्लिक स्पीकिंग ओके ओके असेल, छोट्या छोट्या मीटिंग्समध्ये तुमच्या मनात खूप आहे बोलायचं, पण पब्लिक फिअरने तुम्ही बोलत नाही आहे आणि काय म्हणतात तुमच्यामध्ये आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टींनी काय होतं माहिती का, तुम्हाला हळूहळू ना थोडं डिप्रेसिव्ह वाटायला लागतं की माझ्यात काय कमी आहे, मी काय केलं पाहिजे. आणि ह्याच शोधामध्ये मी हे सगळे कोर्सेस करून स्वतःला खूप खूप मेहनत करून मी स्वतःला खूप डिफाईंड केलं. आणि हो, आय बिलीव्ह जितका पण सक्सेस येतो तो एक म्हण आहे की ड्रेस फॉर सक्सेस असतो आणि तो खरंच खरं आहे की असं असतं. आता मी संदीप काळे आहे. मला कुठलंही इमेज मेकिंग विषयी किंवा तुम्ही आता बोलण्याची स्टाईल म्हणला त्याच्याविषयी काही माहिती नाही. मला कोर्स करू शकत नाही, माझी काही कॅपॅसिटी नाही. पण मला वेगळं बोलायचं आहे, मला वेगळं दिसायचं आहे. मी काय केलं पाहिजे? मला सांगणारं कोणीच नाही. तुम्ही माझी मदत घ्या. प्रत्येक मुलांविषयी विचारतो की ज्यांना वेगळं दिसायचं, ज्यांना वेगळं वागायचंय. हा, त्यांनी काय केलं पाहिजे म्हणजे सगळ्यात पहिला आहे ना, तुमचा जो वॉर्डरोब आहे ना, तो पहिला तुम्ही एकट्यात कधीतरी बघा आणि तुम्ही तुमचे स्किन कलर पण एकदा चेक करा, हेअर कलर चेक करा. आपल्यामध्ये कॉम्बिनेशन्स असतात, वॉर्म कलर, कूल कलर. आणि खूप वेळा तुम्ही एखादं वाक्य नेहमी ऐकत असाल की माझ्या कपाटात इतके कपडे आहेत पण आज घालायला काहीच कपडे नाही आहेत. कारण की तुम्ही स्वतःवर कधीच तो वेळ दिलेला नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात पहिला स्वतःवर प्रेम करायला शिका. तुमचे पॉझिटिव्ह, तुमचे नेगेटिव्ह जे काय तुम्हाला असे ॲट्रिब्यूट्स वाटतात त्याचे तुम्ही शोध काढून घ्या. त्याप्रमाणे तुम्ही कोणत्या ड्रेसिंगमध्ये चांगले दिसता. एक कॅज्युअल वेअरचा कप्पा वेगळा करा, एक फॉर्मल वेअर, एक डिनर वेअर असतो, एक म्हणजे शूजमध्ये पण वेगवेगळेपणा करा. फॉर्मल शूज, इनफॉर्मल शूज. आणि काय सांगताय, थोडेफार तुम्ही यूट्यूबला वगैरे जाऊन सॉफ्ट स्किल्स काय असतं गुगल आउट करा. त्याच्यामध्ये वेगवेगळे कम्युनिकेशन स्किल्स काय आहेत, वर्बल नॉन वर्बल काय. प्रत्येक इंडिव्हिज्युअलची सायकोलॉजी वेगळी असते. कुणामध्ये काही स्किल्स चांगले असतात आणि कुणामध्ये ते काही पॉलिश्ड नसतात. तर तुम्ही तुमचं समजून चेक करा. म्हणजे जर तुम्ही म्हणला की सारिका मला स्टेज फिअर आहे, मला पब्लिकमध्ये बोलायची भीती वाटते, आपण त्याच्यावर काम करू शकतो. तुम्ही म्हणला की सारिका मी शॉपिंगमध्ये खूपच वीक आहे, मला गेलं की समजतच नाही काय घ्यावं, तर आपण तुमच्या शॉपिंग सेगमेंटवर काम करू शकतो. जर तुम्ही म्हणला की माझा छोटासा बिझनेस आहे पण बऱ्याच वेळेस तो इतका स्कॅटर्ड असतो की मला समजत नाही कुठून सुरू करावं, कुठे एंड करावं, मग आपण त्याची ॲनालिसिस, लिडरशिप क्वालिटी, टीम बिल्डिंग क्वालिटी. म्हणजे पहिला तुम्ही सगळ्यात पहिला ओळखा की तुम्ही काय आहात आणि तुम्हाला कोणत्या दिशेने सक्सेसकडे जायचे, तर आपल्याला खूप सोपं होतं. नाहीतर हा विषय प्रचंड ह्यूज आणि काय म्हणतो आपण न संपणारा सेगमेंट आहे. अनेकांच्या आयुष्यात हा विषय खरं तर सुरूच झाला नसतो, अशी परिस्थिती असते. तुम्ही संपणारा विषय नाही म्हणतायत. मी नरेंद्र मोदीच्या त्या इमेज मेकिंगकडे येतो. तुम्हालाही कदाचित त्याचा अनुभव असेल किंवा तुम्ही ते जवळून सगळं पाहिलं असेल की प्रचंड कसं करायचं हे आपण नरेंद्र मोदी आणि त्यांच्या टीमकडनं शिकलं पाहिजे. काय वाटतं तुम्हाला की एखाद्या मोठ्या माणसाला स्वतः प्रचंड करणं सगळ्या अर्थाने किती महत्त्वाचं आहे? खूप महत्त्वाचं आहे संदीपजी. ते एक व्यक्ती असेल म्हणजे ऑनरेबल प्राईम मिनिस्टर आहेत ते, आज त्यांना करोडो लोक बघतात आहेत. तुम्हाला असं वाटत नाही का त्यांच्यावर किती प्रेशर असेल, त्यांचं दिसणं, त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं. मध्यंतरी तुम्ही असं खूप ऐकलं असेल जेव्हा एक वेव होती मोदीजींची की ते एक स्टाईल आयकॉन आहे. तुम्हाला वाटतं का रातोरात एखादा माणूस स्टाईल आयकॉन बनू शकतो बिना हार्डवर्क करता? त्यांनी कोणते कपडे घालावे, त्यांनी काय पद्धतीचे जॅकेट्स घालावे, त्यांनी कसं दिसावं, त्यांची बॉडी लँग्वेज काय पाहिजे, त्यांच्या बोलण्यामध्ये ती नम्रता. आणि त्यांचं आपण जेव्हापासनं मन की बात वगैरे ह्या कोविडमध्ये आपण त्यांना जस्ट टी व्ही थ्रूच बरेच दिवस झाले बघतोय, पण तुम्ही त्यांचं प्रेझेंटेशन बघा, त्यांचं वर्बल नॉन वर्बल कम्युनिकेशन स्किल बघा, खूप खूप गोष्टी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना संदीपजी की माणसामध्ये स्वतःला बदलण्याची एक काय म्हणतात एक हे इच्छा पाहिजे. म्हणजे मी जर तुम्हाला अचानक म्हटलं की संदीपजी मला असं वाटतं तुमच्यात हा बदल झाला पाहिजे तो, तर तुम्ही मला म्हणताल की पण सारिका मला तो काही गरजेचा नाही वाटत आहे. ज्या क्षणी तुम्ही असं म्हणता ना त्या क्षणी एक ऑब्स्टॅकल येतं. तर मी नेहमी असं मानते की तुम्हाला ती आवड निर्माण झाली पाहिजे,
तुम्ही स्वतःहून अप्रोच केलं पाहिजे. आणि खूप इमेज कन्सल्टंट, सॉफ्ट स्किल्स ट्रेनर खरंच खूप मेहनत करतात, मार्केटमध्ये आहेत ते इझिली. फक्त हे ना की आपल्याला हे माहीत नाही आहे की आपल्याला ह्या गोष्टीची गरज आहे. आणि आज तुमच्या इंटरव्ह्यूच्या माध्यमाने मी फक्त हे सांगू शकते की जशी मला प्रोफेशनली इंजिनिअरिंगची गरज वाटली, माझी फॅमिली त्याच्यामध्ये खुश झाली. आज ते बोलू शकतात की आमची मुलगी इंजिनियर झालेली आहे. पण फक्त शिक्षण घेण्यात मोटिव्ह नसावा. आपली एज्युकेशन स्ट्रक्चर पण खूप डिफरंट आहे, डिझाईन्ड आहे. आपल्यामध्ये खूप इनोव्हेटिव्ह स्किल्स आणि ह्याच्यामध्ये स्पेस मिळत नाही. आपण फक्त शैक्षणिक किडा बनून राहतो. तर मला असं वाटतं की ज्या क्षणी तुम्हाला असं वाटेल की तुम्हाला तुमची इमेज बिल्ड करायची आहे, तुमच्या सॉफ्ट स्किलवर काम करायचं आहे, त्या क्षणी मला असं वाटतं एक पाऊल पुढे घेऊन तुम्ही ह्याच्यावर काम केलं पाहिजे. आणि ह्याचं मोठं उदाहरण म्हणजे आपले नरेंद्र मोदीजी आहेत. आणि मी बरेच वेळेस असा विचार करते की काही वर्षांपूर्वी मी त्यांना खरंच ओळखत नव्हते. आय डोंट नो अबाउट यू, पण मी खरंच ओळखत नव्हते. पण रातोरात त्या माणसानी मेहनत करून आणि काय म्हणता येईल अजूनही ते करतात. मग त्यांच्याकडनं खरं शिकण्यासारखं आहे की जर ते हे सगळं करू शकतात तर 26 जानेवारीचा तो त्यांचा ड्रेस खूप चर्चेत होता. मग मेहनत घेतात ते. आणि असं नाही आहे की चला मी आता PM आहे, मी कसंही वागलो तरी चालतो, नाही. ते खूप काम करतात. मी त्यांचे नेहमी प्रत्येक इंटरव्ह्यूज बघते, त्यांना ऑब्झर्व करते. आणि प्रत्येक वेळेस त्यांच्या ड्रेसिंगमध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये, त्यांच्या थिंकिंग स्किलमध्ये, ते जसं लोकांना ॲड्रेस करतात, या सगळ्यामध्ये नेहमी एक वेगळेपणा असतो. ज्याच्यामुळे ना आपण त्यांच्याबद्दल एखादी जजमेंट नाही करत. खूप वेळा असं होतं संदीपजी आपल्या कल्चरमध्ये, मी अनुभवलं आहे म्हणून मी शेअर करते. मी जेव्हा फॉरेनला होते आणि असंच आम्ही मिक्स कल्चरमध्ये अभ्यास करायचो, तर असंच कुणीतरी विचारलं की ओके तुमची म्हणजे कुठल्या साईडनी आहात तुम्ही वगैरे. तर मी म्हणलं आय एम अ महाराष्ट्रीयन. तर त्यांना इतकं आश्चर्य वाटलं. ते म्हणले महाराष्ट्रीयन्स म्हणजे साडी घालणं आणि एक टिपिकल कल्चर आणि थोडासा बिकॉज आपल्याकडे फार्मिंग वगैरे जास्त असते, तर थोडंसं उन्हामध्ये असल्यामुळे आपल्या स्किन टेक्स्चर्स पण चेंज होतं वगैरे. ते म्हणले तुम्हाला बघून असं नाही वाटत. तर मी म्हणलं हा आहे ना आमच्याबद्दल झालेला एक जजमेंट आहे की महाराष्ट्रीयन असे असतात. ते म्हणले ते असे खूप सिरियस स्ट्रक्चरचे असतात आणि त्यांचं फारसा असं विश्व सोडून बाहेर नसतात आणि एवढे आउट ऑफ दी बॉक्स कन्सेप्ट्स वगैरे. आणि त्यातून महाराष्ट्रीयन मुलगी म्हणजे बापरे तुमच्यावर किती बंधन आणि हे सगळं. मी म्हणलं आता असं राहिलेलं नाही आहे. म्हणजे मी तर लग्नानंतर मुलं झाल्यानंतर हे शिक्षण करायला गेले होते. मी म्हणलं आता खूप चेंज आहे. आणि या रिअली माझं तर रिस्पेक्ट आहे सगळ्या कल्चर्सला. माझं फक्त एकच म्हणणं आहे की ह्याच्यामध्ये बीन अ मुलगी मला खूप अडचणी आल्या, मी पुढे गेले. माझी ही इच्छा आहे की हे सगळं शिक्षण कंपॅरेटिव्हली लहान वयापासून आपल्या स्कूल कॉलेजेसमध्ये जर इनकॉर्पोरेट झालं तर आपल्या मुलींना किंवा मुलांना बाहेर जाऊन इतक्या अडचणीत शिक्षण घेण्याची तथ्या काही गरज नाही पडणार. आणि तुम्हाला आता खरंच जाणवत असेल की कॉर्पोरेट एथिक्स, फोन एथिक्स, इवन आजकाल आपण हे सुंदर हॉटेल बघतोय ट्रायडेंट वगैरे, इथे कसंही गेलं तर चालेल का हो. तिथे अगदी असं मांडलेलं असतं की हा स्पून सूपचा आहे, हा स्पून सॅलेडचा आहे, ह्याने हे करायचं. आणि साधारण लोकांना नाही हो या सगळ्या गोष्टी कळत. तर मला असं वाटतं की थोडं आपण हे जर शिकलो ना सगळं तर खूप वेगळं वर्ल्ड आहे हे आणि खूप छान वर्ल्ड आहे हे प्रत्येकाला आवडेल. तुम्ही वर्ल्डचा विषय आता काढला, तुम्ही अनेक देशांमध्ये गेलात, अनेक देशांमध्ये फिरलेला आहात. तिथलं कल्चर राहणमानला लोक तिथं कशी मेहनत घेतात, कुठला देश असं तुम्हाला वाटला की तो वेल कल्चर आहे या बाबतीमध्ये, जो तुमच्या इमेज मेकिंगला अधिक भर देतो, इमेज मेकिंगवर तुमचं दिसणं कसं आहे, तुमचं बोलणं कसं आहे यावर, आणि तुमचं प्रेझेंटेशन किती जबरदस्त आहे यावर तो अधिक भर देतो, असं कुठला देश वाटला? किंवा तुम्ही तुमचे अनुभव वेगवेगळ्या देशातले कसे राहिलेत? मी कंपॅरेटिव्हली 20च्या वर देशांमध्ये प्रवास केला आणि ऑफकोर्स अमेरिका, लंडन, ऑस्ट्रेलिया हे सगळे देश कंपॅरेटिव्हली बाकीच्या देशांपेक्षा ह्या बाबतीत थोडे पुढे आहेत. सगळ्यांचे वर्क कल्चर्स वेगळे आहेत. त्यातल्या त्यात ऑस्ट्रेलियामध्ये मला असा अनुभव आला की तिथली लोक खूपच पर्टिक्युलर आहेत. बरं सिंगापूर पण आता मागे नाही आहेत. ते लोक टाईम व्हॅल्यू पण करतात, टाईम मॅनेजमेंटवर पण काम करतात. आणि आता काय आपल्या पब्लिकला तर माहिती आहे की
इंडियामध्ये टाईम मॅनेजमेंट म्हणजे खूप मोठा विषय आहे तो. बट या कम्पॅरेटिव्हली बाहेरच्या देशांमध्ये खूप आधी हे शिक्षण इनकॉर्पोरेट झाल्यामुळे त्यांच्या अंगावळणी ते पडलेले. त्यांना प्रोफेशनलिझम काय माहिती आहे, त्यांना पर्सनल वेळ कसा घालवायचा माहिती आहे, आणि तिथे बरेच नियम पण असतात. आणि तिथे जीन्स वगैरे ह्याला कॅज्युअल समजलं जातं. आपल्याकडे बरेच वेळेस वर्क प्रोफेशनला आपण प्रिफर करतो. पण आय बिलीव्ह की मला सिंगापूर, US, ऑस्ट्रेलिया, लंडन, हाँगकाँग या सगळ्याचं कल्चर प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. फक्त असे आहे की आपण त्याला किती किंमत देतो आणि आपण त्याला पुढे घेऊन कसं जातो. आणि भारतामध्ये असं नाही म्हणता येणार की ह्याची व्हॅल्यू नाही आहे किंवा हे अजून माहीत नाही आहे. संदीपजी हे आता खूप चांगल्या पद्धतीने आपल्या लोकांना पण पसरलेलं आहे. आणि बिकॉज आपण लोक खूप ग्राउंडेड आहोत आणि आपल्याला जमिनीशी फार प्रेम आहे. आपले काही वेगवेगळे कल्चर्स आहेत. पण साड्यांमध्ये पण बायका खूप छान कॉर्पोरेट लुक्स देऊ शकतात. आणि आजकाल स्टायलिस्ट, तुम्ही फॅशन डिझायनर्स म्हणत असाल तर हे सगळे बूमिंग कल्चर्स आहेत. नॉट ओन्ली इन द वर्ल्ड, पण आता भारतामध्ये पण ह्याचं खूप इम्पॉर्टन्स आहे. आपल्याकडे एखाद्याचं लग्न ठरलं तर आता तसं नाही राहिलंय. आपण असं खूप ओल्ड नाही आहे, पण आपल्या वेळेस असं नव्हतं की फॅशन डिझायनर पाहिजे, डिझायनर लेहंगा पाहिजे, डिझायनर. आपण आपलं कुठल्याही कासट वगैरेच्या दुकानात जाऊन शॉपिंग करून घरी यायचो. पण आता तसं नाही आहे. तुमचं ड्रेसिंग स्वतःचं सगळं प्रेझेंट करणं स्वतःला, तुम्ही दुसऱ्याला शिकवता, अनेकांना ट्रेनिंग दिलेलं आहे. तुम्ही अनेक माणसं पण तशी आजूबाजूला निवडल्यात. विशेषतः गगन तुमचे मिस्टर, त्या गगनमधलं वेगळेपण, त्यांचं दिसणं, त्यांचं प्रोफेशनल, हे तुम्ही कसं निवडलं? कुठं भेटले तुम्हाला गगन? बापरे, हा तर खूप कठीण प्रश्न आहे. तुम्ही प्रोफेशनलवरनं पर्सनलला आला. नाही, कसं आहे ना, आम्ही दोघं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचं असल्यामुळे दोघांचे वर्क कल्चर्स वेगवेगळे आहेत. मी जरा सर्व्हिस क्लासची असल्यामुळे मी नोकरी करत पुढे गेले. गगन बिझनेस क्लासचे असल्यामुळे आधीपासून त्यांचं असं म्हणणं होतं की ते कधीच जॉब करणार नाहीत. त्याच्यानंतर आमच्या लाईफमध्ये चेंज असा आला की आमची IT कंपनी आहे. तर IT कंपनी नॉर्मलपासनं जेव्हा थोडी पॉलिटिकल IT मध्ये शिफ्ट झाली तर साहजिकच गगनला पण त्याचा ड्रेसिंग स्टाईल, त्याचं प्रेझेंटेशन स्किल, ज्या वातावरणात तुम्ही जाता, तुम्ही जर थोडे पॉलिटिशियन साईडला गेला तर ते लोक नेहमी थर्ड लेअर, म्हणजे जो तुम्ही कोड घातला आम्ही त्याला थर्ड लेअर म्हणतो, त्याशिवाय ते जनरली पॉलिटिशियन्स बाहेर येत नाहीत. फुल स्लीव शर्ट्स आले, कुर्ते झाले, पायजामे झाले, मग तुमचे शूजमध्ये चेंजेस झालं. आणि आता काय तुम्ही एवढा पर्सनल प्रश्न विचारला आहे, पण आमच्या दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक म्हणता येईल. आणि बरेच वेळेस बाहेरची लोक माझ्याकडनं सल्ला घेऊ शकतात, पण घरच्यांना असं वाटतं की ती उगाचच आणि का बोलतीये. नाही, तसं आमच्या बाबतीत फार आहे. आणि आणि समवॉट कसं आहे ना, ते माझ्यामध्ये अजून एक वेगळेपणा म्हणजे माझे हस्बंड काश्मीरचे आहेत, मी महाराष्ट्राची आहे. तर आमच्यामध्ये कल्चर फरक आहे, दिसण्यात फरक आहे, वागण्यात आहे, आमच्या फूड स्टाईलपासनं आमच्या भाषांमध्ये फरक आहे. तर ते नॉर्थ पंजाबी स्ट्रक्चर असल्यामुळे कॅज्युअल असतात, आपण थोडे महाराष्ट्रीयन असल्यामुळे थोडेसे स्ट्रिक्ट असतो, प्रत्येक गोष्टीकडे अगदी बारकाईने बघत असतो. तर हा असा बराचसा फरक असतो. पण मेनली जेव्हा तुम्ही एकत्र येता तेव्हा तुम्ही तुमच्या काय म्हणतात, मी पॉझिटिव्ह निगेटिव्ह नाही म्हणणार, पण तुमच्यामध्ये काही गोष्टी दोघांची तालमेल करतच तुम्ही असं एकत्र येता. आणि पण त्यांनी पण माझ्या बऱ्याचशा गोष्टी इनकॉर्पोरेट केल्या आहेत. मी पण IT मध्ये एवढी चांगली नव्हते, मी एवढं शिक्षण घेतलं, पण मी सोशल हँडलिंगमध्ये खूप वीक आहे. तर त्याच्यात तो मला शिकवतो. तर आम्ही दोघं खूप ब्रेवली एकमेकांचे ओपिनियन, एकमेकांचा रिस्पेक्ट करत बऱ्याचशा गोष्टी आम्ही ग्रास्प करतो. आता जेव्हा तुम्ही मागे वळून सगळ्या प्रवासाकडे पाहता, म्हणजे कोल्हापूर, पुणे, मुंबई, सगळ्या वेगवेगळ्या देशांमधून तुम्ही फिरून आलात, काश्मीरची सुनबाई म्हणून तुमच्यावर शिक्का बसलाय. या सगळ्या प्रवासाकडे जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता तेव्हा तुम्हाला काय वाटतं की तुम्ही कुठले पासवर्ड वापरले या सगळ्या सक्सेससाठी, ज्या माध्यमातून हे सक्सेस तुम्हाला मिळालं? बापरे, खूप मोठी जर्नी होती ही. आणि
खूप सारे पासवर्ड्स वापरले ह्याच्यामध्ये. खूप लोकांना समजवायला लागलं, खूप लोकांची परमिशन्स घ्यायला लागले. आणि हा जो प्रवास होता ना संदीपजी, हा मी जगले. आणि मी खूप जगले. आणि बऱ्याच वेळेस असं होतं की मी जेव्हा एकटी बसते ना, तर मला हे खूप ड्रीम असं वाटतं. म्हणजे पुण्यामधल्या छोट्याशा गल्लीतली मुलगी आज इतक्या देशांमध्ये फिरून येते. आणि दुसरं म्हणजे तिला पॉझिटिव्हली लोक घेतात. तिला म्हणजे मी आता कशी सांगू, मी आता मध्ये इतका बदल बघते. आणि तुम्हाला एक इन्सिडेंट सांगते. मध्यंतरी मी अशीच रोडवर वडापाव घ्यायला गेले, तर गगन होता म्हणून त्यांनी ऑर्डर केलं. आणि मी जरा तिखट खाणारी म्हणून मी अचानक म्हणलं, काय गं मिरची नाही दिलीस का? बयो तुला मराठी येतं? तर ही कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती की रिअली मी स्वतःत इतका बदल केला आहे की लोकांना जाणवतच नाही आहे की आय एम फ्रॉम अ महाराष्ट्रीयन बॅकग्राऊंड. दिस इज व्हॉट इज बीन अचीव्ड. तुमच्यासारख्या अनेक लाजऱ्या बोजऱ्या सारिका गावात आहेत, शहरातल्या अनेक भागामध्ये गल्ली बोळात आहेत की ज्यांच्यामध्ये टॅलेंट आहे, ज्या सुंदर आहे, त्यांना वेगळे पण काहीतरी ते करू पाहतात, पण हिंमत होत नाही, त्या पुढे येत नाहीत किंवा त्यांना सपोर्ट मिळत नाही. मुलगी आहे म्हणून त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळते. त्या सगळ्या सारिकांना तुम्ही काय सांगाल? कठीण प्रश्न आहे हो हा. आणि मुलींसाठी खरंच डिफिकल्ट आहे. बट आय एम नॉट जेंडर बायस की हे फक्त मुलींच्या बाबतीत आहे. बरेच वेळेस मुलंही तशी असतात. पण मी एकच म्हणाल की रिस्क घ्या, पुढे या, स्वतःबद्दल बोला, स्वतःला ओळखा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, स्वतःवर प्रेम करायला शिका. तुमच्यावर तुमच्याशिवाय सगळ्यात अधिक कुणीच प्रेम नाही करू शकत. आणि काही मदत लागली तर तुमच्या माध्यमातून मी मदत करायला तयार आहे. आय कॅन हेल्प देम. आणि तुम्ही कोर्सेस वगैरे कुठनं शिकली, म्हणजे तुमच्या प्रोफेशनलच्या अनुषंगाने, आणि एखाद्याला तुमच्या प्रोफेशनमध्ये करिअर करायचं आहे तर त्यांनी पुढे कसं आलं पाहिजे, कसा पुढाकार घेतला पाहिजे? इंजिनिअरिंग तर मी पुण्यातनंच केली. त्याच्यानंतर जेव्हा मला इमेज मॅनेजमेंटबद्दल कळालं, हां, तर तेव्हा ICBI नावाचं एक इन्स्टिट्यूट होतं. मी तिथून ते केलं. तिथून मला कळालं की हे विदेशांमध्ये पण होतं. मग मी ते अमेरिकाला जाऊन पुढचं केलं. फॅशन डिझायनिंगसाठी संदीपजी आता खूप डिफिकल्ट नाही आहे. खूप छान छान तुमच्या घराजवळचे इन्स्टिट्यूट्स आहेत. आणि महाराष्ट्र सरकार पण स्किल डेव्हलपमेंटवर खूप काम करते. त्यामुळे तुम्ही कमी किमतीच्या फीजमध्ये पण हे शिकू शकता. तुम्हाला काय स्कॉलरशिप लोन्स मिळतात. तुम्ही तुमचे ॲप्लिकेशन्स करा. तुम्हाला जर खरंच वाटते की तुमच्यात ती क्षमता आहे आणि तुम्ही जगाला प्रूफ करून दाखवू शकता, तर मी म्हणाल एकदा ना एकदा आयुष्यात रिस्क घ्या, पुढे जा, जे तुम्हाला वाटेल. आणि आजकाल संदीपजी इंटरनेटमुळे इतकं सोपं झालं आहे. माझ्या वेळेस कठीण होतं. आम्ही त्या नेट कॅफेजमध्ये जाऊन बसून सर्विंग करून मग चेक करायचो. पण आता तुमच्या हँडी आहे, मोबाईलला जा, गुगल आउट करा, तुम्हाला विविध देश कळतील. आता कोविडची स्थिती काय आहे आणि कुठे काय कोर्सेस अवेलेबल आहे त्याचा अंदाज मला नाही आहे. पण आत्ताची पिढी आपल्यापेक्षा खूप जागृत आहे आणि ते हे सगळं शोधू शकतात. फक्त एक चांगला मेंटर तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी तुम्ही ठेवा की जो तुम्हाला व्यवस्थित गाईड करू शकेल, कुठे काय केव्हा आणि कसं करावं. आणि ते फक्त शिकून पार्क करून ठेवू नका. ते शिकून कुठेतरी त्याचं युटिलायझेशन करून त्याला डेली यूजमध्ये पण आणून तुम्ही लोकांना पण एज्युकेशन द्या. म्हणजे शिक्षण असं मंत्र आहे ना की जे तुम्ही स्वतःकडे नाही ठेवलं पाहिजे, ते जितकं तुम्ही स्प्रेड कराल ना ते तितकं वाढतं. तर मी तेच म्हणेल की तुम्ही थोडंसं रिसर्च करा या गोष्टी. इमेज मेकिंग शिवाय तुमचा अजून एक चेहरा आहे, तो म्हणजे समाजकारणाचा. सोशलमध्ये तुम्ही वेगळे तुमचं योगदान आहे. लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी तुमचं सातत्याने ते काम सुरू असतं. मला त्या लोकांना आणि आत्ता जे सगळं इंटरव्ह्यू आपला बघतायत त्यांना मला तुमचा सोशल चेहरा पण दाखवायचा आहे. काय समाजकारणाच्या अनुषंगाने तुमचं काय काम सुरू आहे, त्याला रिस्पॉन्स कसा मिळतो आणि त्या कामाचं एकूण स्वरूप कसं आहे? सोशल वर्कमध्ये तुम्ही म्हणला ना, तर माझं मानणं असं आहे ना की तुम्ही फक्त तुमच्या घरा किंवा फॅमिली पुरतेच नसता, तर तुम्ही देशासाठी पण आहात. आणि देशातले काही सेगमेंट आहेत जे आपल्या रोजच्या जीवनात असतात, पण आपण त्याच्याकडे बरेच वेळेस दुर्लक्ष करतो. याच्यात आपला दोष नसतो. आपल्या वर्कहॉल कल्चरमध्ये आपण तिथे वेळ देऊ शकत नाही. तसं आम्ही एक सेगमेंट जेव्हा पाहिलं, आणि ह्याच्यासाठी मी सांगेल की माननीय देवेंद्र फडणवीसजी जेव्हा CM होते तेव्हा एक विषय आमच्या कानावर आलता, अनाथ मुलांसाठी आरक्षण.
आणि हे जेव्हा मी ऐकलं मी म्हणलं बापरे, हा तर न ऐकलेला विषय आहे. आणि असं पण होऊ शकतं. थोडंसं रिसर्च करून मी पाहिलं तर खरंच ह्या मुलांना कुठेही स्थान नाही आहे आणि खूप वेगळा कल्चर आहे. आणि संदीपजी, आपल्या घरामध्ये ना अनाथ आश्रम, अनाथ मुलं हे कधी चर्चा होत नसते फ्रँकली सांगायचं. पण जेव्हा मी ही चर्चा सुरू केली मला जाणवलं की बरेच वेळेस ही जी दत्तक घेण्याचं जे प्रोसेस आहे, ॲडॉप्शन, हे पॅरेंट्स कसं चूज करतात की 0 दिवसापासून ते 2 वर्षापर्यंतचं बाळ हे माझ्या फॅमिलीमध्ये लवकर ॲडजस्ट होईल. पण माझा मुख्य प्रश्न तिथं येऊन अडकला, 2 वर्षापासून 18 वर्षापर्यंत या मुलाने किंवा मुलीने अनाथाश्रमात का राहावं? समजा माझं मूल तुमच्या घरी आलं आणि त्यांनी जर सांगितलं की संदीप काका आज पोहे नको, उपीट करा, मॅगी करा, तर तुरंत तुम्ही किंवा वहिनी काही ना काही सोय कराल. पण मी अचानक असा विचार केला, ह्या मुलांना उठून तो जेवणाचा तक्ता बघायला लागतो, त्यांना आवड होऊ न आवड होऊ तरी ते खावं लागतं. बरं, त्यांना पटते. मला स्वतः जुळी मुलं आहेत, पण मला एकटीला कधी त्या मुलांचं संगोपन नाही करता आलं. आईबाबांची मदत, सासू सासऱ्यांची मदत, नवऱ्याची मदत, त्यातूनही माझा चिडचिडपणा व्हायचा. आणि संदीपजी, जेव्हा मी पाहिलं की 10, 20, 30, 40 मुलं, ह्यांच्या मागे फक्त 2-1 मावशी असतात, खूप कठीण आहे होते. मग मला कुठेतरी जाणवलं की मी विदेशात फिरल्यामुळे फोस्टर केअर नावाचा एक कन्सेप्ट होता. आणि आय एम व्हेरी थँकफुल टू श्रीकांत भारतीय सर आणि श्रेया भारतीय मॅम की त्यांच्याकडनं मला ह्या विषयामध्ये आणखी डिटेलिंग कळालं. मी फक्त जनतेला तेच म्हणेल की तुमच्या जवळचं जे काय अनाथ आश्रम असतं, प्लीज तिथे व्हिजिट करा. ह्या मुलांना तुमची खूप गरज आहे, ह्यांना तिथे सोडू नका. ह्यांना पण एक आई किंवा एक बाबा ह्यांची गरज असते, त्यांच्यासाठी काही ना काही करा. आणि तुम्ही अनाथ आश्रमांना प्लीज मोठं नका करू, म्हणजे जाऊन तुम्ही तिथे मदत कराल आणि येतात. आपल्याला त्या मुलांना अनाथ आश्रमातनं मुक्त करायचे आणि काय म्हणतात ते, मला त्यांना माझ्या मुलांसोबत आणायचं आहे. मला बरेच वेळेस संदीपजी असं वाटतं की ती मुलं आपल्याला बोलवतात आहेत आणि आपण त्यांच्यासाठी काही ना काही केलं पाहिजे. आणि हे एक नॅचरल फिलिंग प्रोसेस होतं. त्यामुळे मी तुम्हाला असं म्हणणार नाही की आय एम अ सोशल वर्कर किंवा आय एम डुईंग अ सोशल वर्क. पण भारतात राहिल्यानंतर ही माझी जबाबदारी आहे की भारतातल्या प्रत्येक प्रश्नासाठी मी आवाज उचलला पाहिजे, मी त्याच्याबद्दल बोलली पाहिजे. आणि मीच नाही, बऱ्याच वेळेस हा विषय खूप लोकांना माहीत नसतो. मी माझ्या इंजिनिअरिंग करिअरमध्ये जसं इमेज मॅनेजमेंट आणि सॉफ्ट स्किल नाही शिकले, तसंच मी कधी सोशल सब्जेक्ट्स पण नाही शिकले. आय वॉज नेवर नोईंग अबाउट ऑर्फनेजेस काय असतं, अनाथ मुलं काय असतात, वाढ कशी होते. पण तुम्ही तुमच्या डेली जीवनातनं थोडासा वेळ बाहेर काढून बघा आणि आसपास फक्त बघा. आणि जिथे तुम्हाला जमेल की ह्या प्रश्नासाठी तुमचे 2 वाक्य पण त्याला मदत करू शकतात, तर मी म्हणाल प्लीज इनिशिएटिव्ह घ्या, पुढे या आणि अशा पद्धतीने तुम्ही काही ना काहीतरी देशासाठी करा. आवडलं मला तुमचं हे. मला आत्ता तुम्ही जे सामाजिक काम करताय त्या सामाजिक कामाची काय स्टेप आहे, ते कुठपर्यंत आलं आहे आणि नेमकं काम कसं चालतंय हे सांगा. मी 2 क्षेत्रामध्ये खूप ॲग्रेसिव्हली काम करते आहे. एक म्हणजे जसं मी म्हणलं की 2 वर्षानंतर जी मुलं शक्यतो ॲडॉप्शनला जात नाहीत, तर 2 ते 18 वर्षापर्यंत त्यांना अनाथ आश्रमात राहावं लागतं. तर मी त्यांच्यासाठी फोस्टर केअर नावाचा जो कन्सेप्ट आहे तो बरेच वर्ष झाले भारतात आहे, पण त्याचा प्रचार नाही आहे. तर त्याच्या प्रचारासाठी मी देशामध्ये प्रत्येक कोण्यात फिरून फिरून सांगते की अशा पद्धतीने तुम्ही मूल घरी आणू शकता. दत्तक घ्यायचीच गरज नाही आहे. तुम्ही त्याचं संगोपन घरामध्ये करून त्याला एक चांगलं वागणूक देऊ शकता, एक चांगलं शिक्षण देऊ शकता. आता दुसरा प्रश्न असा येतो की 18 वर्षानंतर ह्या मुलांना अचानक अनाथाश्रम सोडून या समाजात यावं लागतं. संदीपजी, मी माझ्या मुलीला कधी 18 वर्षानंतर अचानक एक दिवस की तू आता नोकरी बघ, घर बघ, संसार बघ, मी नाही सोडू शकत. ही मुलं कशी राहतील? खूप सारे मुद्दे असतात. त्यामुळे मी एका फाउंडेशनला घेऊनही काम करते. फोस्टर केअरसाठी आमच्या फाउंडेशन नाव आहे स्वनाथ फाउंडेशन. आणि 18 नंतरचा जो युवा युवतींचा प्रश्न आहे त्याच्यासाठी आहे तर्पण फाउंडेशन. ह्याच्यामध्ये आम्ही आता MOU केला आहे महाराष्ट्र सरकारसोबत आणि आय एम व्हेरी थँकफुल की आपली सरकार खरंच चांगली आहे आणि ह्या गोष्टीमध्ये खूप पुढे येऊन काम करते. ह्याच्यामध्ये जितकी पण मुलं अनाथ आश्रमातनं बाहेर पडणार आहे त्या मुलांचा आम्ही काय म्हणतात त्यांच्यापर्यंत पोचलो. आमचे बरेचसे डायरेक्टर, मोठी टीम आहे. त्यांना आम्ही विचारलं की तुम्हाला पुढे काय शिक्षण करायचं आहे, कुठे राहायचं आहे, कसं जायचं आहे. तर त्यांची शिक्षणाची, जेवणाची, राहण्याची,
जी काही त्यांची छोटी मोठी गरज आहे त्याची सोय आम्ही केली आणि आम्ही जवळपास 130 मुलांचा आकडा यावर्षी क्रॉस केला. हे ऑनगोईंग प्रोसेस आहे, न थांबणारं प्रोसेस आहे. पण हो, आमच्या ह्या छोट्याशा मदतीने जर या मुलांचं लाईफ चांगलं होत असेल आणि ते एक चांगले नागरिक म्हणून पुढे येणार असतील आणि त्यांना आम्ही ॲज अ कपल, आई बाबा, बहीण भाऊ, मामा मामी, मावशी, तसेच आमचे बाकीचे 7 डायरेक्टर्स आहेत त्याच्यात, ते पण काहीतरी करून येत असतील, मला वाटतं ही खूप मोठी चेंज आहे. आणि ही अजून भारतात विशेषतः मी 18+ ऑर्फन मुलांवर कुठे ऐकलेलं नाही आहे. ह्यांचा हेल्थ इश्यू आहे, ह्यांचा काउन्सिलिंग इश्यू आहे, ह्यांचे मॅरेजेस कसे होतात, मग हे मॅरेजेस टिकतात कसे, ह्यांना कोण सांभाळतं, ह्यांची प्रेग्नन्सी कशी असते, खूप सारे मुद्दे ह्याच्यातनं बाहेर आले. आणि आय थिंक तर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही हे बरेचसे मुद्दे सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. मला असं वाटतं की सारिकाजी यांचा आपण हा सगळा प्रवास जर पाहिला तर एक लक्षात येते की एक मुलगी, एक महिला कशा पद्धतीनं काम उभं करू शकते आणि त्या कामाच्या माध्यमातून त्याचं वेगळेपण कसं दाखवू शकते. सारिकाजी इथं आल्या, त्यांचं मनापासून आभार. मला या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की गावकुसात असलेल्या त्या सगळ्या मुली, शहराच्या त्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या त्या सगळ्या मुली ज्यांना वेगळं काहीतरी करायचं आहे पण त्या करू शकत नाहीत, तर त्यांनी हा इंटरव्ह्यू पाहिला तर त्यांच्या लक्षात येईल की त्यांचं वेगळेपण खूप छान पद्धतीनं कसं आहे, त्यांच्यातला वेगळा व्यक्ती या निमित्ताने कसा पुढे येईल. सारिकाजी, आपण या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून इथं आलात, आपलं मनापासून थँक्यू सो मच. परत भेटत राहूया. थँक्यू. आज या सक्सेस पासवर्डमध्ये मी इथं थांबतो. पुन्हा आपण एका नव्या व्यक्तीला घेऊन त्याचं सक्सेस नेमकं काय आहे, त्यांनी सक्सेस कसं मिळवलं हे पाहूया. मरीन ड्राईव्हचं हे सगळं वातावरण तुम्ही पाहताय, इथं असणारं पॉझिटिव्ह सगळं वातावरण आपल्याला सांगते की आपण सक्सेस मिळवत राहू, आपण सक्सेस मिळवण्यासाठी वेगळं काहीतरी करत राहू. हा इंटरव्ह्यू माझा सहकारी नितीन खरातने आपल्यापर्यंत आणलेला आहे. नितीनचं पण मी आभार मानतो आणि एक वेगळं सक्सेस मिळवण्यासाठी पुढच्या शनिवारी अशाच एका व्यक्तीला घेऊन आपण या सक्सेस पासवर्ड या कार्यक्रमात सहभागी होऊया. आज इथं थांबतो. थँक्यू.